अनोखी राजकीय धुळवड, बड्या नेत्याने रस्ते रंगवत सरकारला घेरलं। अमरावती, राज्यभरात आज होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे। मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी रंगांची उधळण करत सणाचे सेलिब्रेशन सुरू आहे। दुसरीकडे खवई आणि मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी केल्याचं दिसतं आहे। राजकीय वर्तुळातही होळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि अशातच होळीच्या दिवशी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनची चांगली चर्चा होते आहे। अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार प्रहारचे नेते बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत। आज होळीच्या दिवशी त्यांनी विविध मागण्यांवरून सरकारचे लक्ष वेधले आहे। अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत बच्चू कडू यांनी स्वतः रस्त्यांवर विविध मागण्यांसह चित्र रेखाटत होळीचा सण साजरा केला। रंगपंचमी हा उत्सव आहे, मात्र त्याला आम्ही मागणीमध्ये रूपांतर केलेले आहे। सरकारने रंगांचे राजकारण करून आघाडी आणि शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचे काम केले। कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता, मात्र कर्जमाफी तर नाहीच, पण शेतीमालाला भाव मिळालेला नाही। त्यामुळे सरकारने दुहेरी हत्याकांड करण्याचे काम सरकारने केलेले आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केलेली आहे। खरं तर रंगपंचमी हा उत्सव आहे, पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे। ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं। शब्द दिला होता का कर्जमाफी करू, पण कर्जमाफी तर झालीच नाही, उलट शेतीमालाला भाव पण भेटलेले नाही। आणि मग अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। एका इकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडाव का नाही फेडाव अशी अवस्था, त्याच्यामुळे व्याजमाफी होणार नाही। आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचं शेतकरी खरं तर या सगळ्या विवंचनेत फसलेला आहे। दिव्यांगाचे पगार वाढायची मागणी आम्ही केली होती, मानधन वाढायची। 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे। त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं। आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती।